नमस्कार. मेरीगोल्ड सीझनल प्लांटेशनच्या 7व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण परत आपल्या मेरीगोल्ड प्लॉटला आलेलो आहोत आणि प्लॉट खूप सुंदर दिसतोय. म्हणजे छान रिझल्ट आहेत आतापर्यंत आपण जे काही फवारणी ड्रेंचिंग वगैरे घेतलेलं त्याचा. सर, आज लागवडीपासून कितवा दिवस आहे? आज आपण लागवड केल्यापासून आजचा 27वा दिवस आहे. आणि कोणती कामं आजच्या दिवसात चालू? आजच्या दिवसात एक स्पेशल फवारणी चाललेली आहे. काम चाललंय. स्पेशल फवारणी म्हणजे हे काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणजे आधीच्या आपण फवारण्या ज्या घेतल्या त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. तर ही घेण्यामागचं मेन कारण काय? मेन कारण म्हणजे झेंडू आज या स्टेजला येऊन पोहोचलाय की एक काळा टिपका नावाचा एक आजार आपल्या रोपांवरती सहसा दिसून येतो प्रामुख्याने. तर त्याच्यापासून बचावासाठी आजची फवारणी असणार आहे. ओके, मग हा खूप म्हणजे हा जो आजार तुम्ही बोललात त्याने पूर्णपणे प्लॉटला काही त्रास होऊ शकतो का? हा, एकदा ब्लॅक स्पॉट आपल्या झेंडूंवरती दिसायला लागला की तो लवकर कंट्रोल होत नाही, त्याच्यासाठी ही फवारणी असणार आहे. ओके, तर मग ह्या फवारणीमध्ये तुम्ही काय काय औषधं वापरताय? फवारणी घ्यायचं कारण नक्की असं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की आपण अमावस्या आणि पौर्णिमेला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घेतो. तर कालच अमावस्या झालेली आहे आणि त्यामुळे आजची फवारणी असणार आहे. तर त्यामध्ये आपण घेणार आहोत रेडोमिल गोल्ड, जे की एक सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे. त्यामध्ये मेथॅलेक्झिल असते 4% आणि मँकोजेब असते 64%. त्याच्यानंतर युपीएल कंपनीचं उलाला घेणार आहे आपण, जे की चांगलं थ्रिप्स, ॲफिड, जॅसिड्स, व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी, मावा, तुडतुडे याच्यावरती चांगला आपल्याला फायदा करून देतो त्याची फवारणी झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर आपण बायोआर 303 एक इन्सेक्टिसाइड म्हणून पण काम करते आणि बायोस्टिम्युलंट म्हणून पण काम करते. आणि उलाला आणि बायोआर 303चं जर कॉम्बिनेशन घेतलं तर फारच छान रिझल्ट आपल्याला दिसून येतात, असं मी शेतकरी बांधवांना आपल्याला सांगू इच्छितो. ओके, तर हे सगळी औषधं सरांनी सांगितली, त्या सगळ्याचा फायदा सर म्हणजे आपण ही फवारणी घेतली तर किती दिवसात त्याचा रिझल्ट दिसायला लागतो? रिझल्ट एक 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो आजार आहे ब्लॅक स्पॉट नावाचा, तो सहसा येतो झाडांवर. सहसा म्हणजे झेंडू एक आपला 20 ते 25व्या दिवशी, ज्यावेळेस आपला संपूर्ण शाकीय झाडाची ज्यावेळेस वाढ झालेली असते त्यावेळेस हा आजार येतो म्हटल्यावर येतोच. ओके, तर मग ह्याला आपल्याला फिक्स करणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर तो थोड्या झाडांना वगैरे झाला तर तो पसरण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे ही आजची फवारणी आपण घेतोय. तर ह्या फवारणीमध्ये तुम्ही काय काय औषधं वापरणार आहात आणि किती किती प्रमाणात वापरणार आहात ते तुम्ही आम्हाला दाखवाल का? हो. ओके, पहिलं आपण घेत आहोत रेडोमिल गोल्ड. हे 4% मेटॅलेक्झिल आणि 64% मेन्कोझेप असं कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंजीसाईडचं कॉम्बिनेशन फंजीसाईड आहे. त्यानंतर ते 25 ग्रॅम आपण घेतलं प्रतिपंप. त्यानंतर आपण घेत आहोत उलाला. हे इन्सेक्टिसाईड आहे. हे शेवयांसारखं दिसतं. हे आपण 10 ग्रॅम प्रतिपंप असा ह्याचा वापर करणार आहोत. त्यानंतर तिसरं आहे बायोआर 303. हे एक बायोस्टिम्युलंट पण आहे आणि इन्सेक्टिसाइड म्हणून पण काम करतं. हे 15 ml प्रतिपंप ह्याचा आपण वापर करतो. त्यानंतर आपण घेणार आहोत स्टिकर. हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे जे आपण फवारणीच्या वेळीच वापरतो. असं हे आपण कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे. हे मिक्सचर चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग आपला पंपासाठी आपलं औषध रेडी आहे फवारणीसाठी. अशी होती आपली म्हणजे आजची चालू आहे आपली आत्ताची फवारणी, ज्याच्यामध्ये सरांनी आपल्याला खूप म्हणजे सगळं सांगितलं की कुठल्या औषधाचा कसा कसा उपयोग आहे. आता ह्या फवारणीचा झाडांवर
काय इफेक्ट होतो हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की त्याबद्दल बघणार आहोत. पण सर, आपण मागच्या वेळेसपर्यंत जे काही फवारणी घेतलेली त्याचा रिझल्ट काय आहे ते आजच्या दिवसाला तुम्ही एखादं झाड घेऊन आम्हाला दाखवाल का? हो, नक्कीच बघू शकता मॅडम. पाठीमागच्या वेळेस आपण जी 2 रोपं बघितली होती, मॅग्नेशियम सल्फेटची आपण फवारणी केली होती, हेच रोप आहे जे पाठीमागच्या वेळेस दाखवलं होतं ते आपण बघू शकता. फारच छान आहे रोप, म्हणजे खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता एकदम डार्क ग्रीन कलरची पानं आहेत. आणि ते जे आपण जो बघितलेलं मागच्या वेळेस मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी घेताना की काही झाडं होती जी थोडीशी डीम दिसत होती, त्यांनी पण आता जोमाने ह्यांच्यासोबत वाढायचा प्रयत्न त्यांनी पण आता सुरू केलेला आहे. सगळी झाडं आता बऱ्यापैकी एकसारखी दिसत आहेत. तुम्ही बघू शकता इकडून खालूनच फुटवे आलेत झाडाला, डेरा पूर्ण झालेला आहे. म्हणजे मी इमॅजिन करू शकते पुढे जाऊन जेव्हा ह्याला फुलं लागतील अख्खा हा गोल असा बॉल पूर्ण दिसणार आहे, कारण व्हरायटीचं पण नाव आपलं त्याप्रमाणे टेनिस बॉल आहे. त्यामुळे खूप छान आहे. तुम्ही बघू शकता किती खूप आलेत ह्याला, भरपूर फुटवे आहेत. झाड एकदम हेल्दी आहे, पेस्ट नाही, कुठला इन्सेक्ट नाही, कुठला वेगळा रोग नाही, कुठल्याच पानावर काही आळी नाही, नाग आळी नाही, कसलाच प्रादुर्भाव नाही. मग खूप सुंदर झाड आहे असं तुम्ही बघितलं. म्हणजे आत्तापर्यंत जी काय फवारणी घेतली हा सगळा त्याचाच रिझल्ट आहे आपण असं बोलू शकतो. मेहनतीचं फळ आपल्याला मिळतंय. तर सर, तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली, आम्हाला पर्सनली खूप आवडलं. आपण एकदा आता आपला अख्खा प्लॉट बघूया की नक्की आपला प्लॉट कसा दिसतोय ते. हा आपला प्लॉट आहे, किती सुंदर दिसतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस आपण बोललेलो की गोल्डन ग्रीन कलरचे जे झाडं आपल्याला काही दिसत होती ते अख्ख्या प्लॉटमध्ये आत्ता बऱ्यापैकी त्यांनी डार्क ग्रीन होण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला मी दाखवते. हा पॅच बघा, सगळे सेम, म्हणजे कुठलंच रोप असं वेगळं दिसत नाहीये. सगळे एकसारखे मस्त दिसत आहेत. आणि आता ह्या सगळ्या फवारणी आपण ज्या घेतल्या ते आपण मागच्या वेळेस बोललेलो की आपण स्टिकी ट्रॅप इन्स्टॉल केलेले आहेत. ब्ल्यू, येल्लो असे एक 10-15 आपण स्टिकी ट्रॅप इन्स्टॉल केलेले आहेत. तर त्यावर आपण बघूया की कुठले कुठले किडे त्याला अट्रॅक्ट झालेले आहेत ते. हा आहे येल्लो स्टिकी ट्रॅप, तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर मुख्यतः ॲफिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय हे स्टिक होतात ह्या ट्रॅपला, म्हणजे तेच किडे ह्याला अट्रॅक्ट होतात. तुम्ही बघू शकता किती किडे ह्याला अट्रॅक्ट झालेले आहेत. बऱ्यापैकी आपण फवारणी घेतो त्यामुळे जास्त किडे इथे नसतात, पण काही जे असतील ते ह्याला बरोबर अट्रॅक्ट होतात. आपण आता ब्ल्यू स्टिकी ट्रॅप बघूया. हा ब्ल्यू स्टिकी ट्रॅप आहे, ह्याला थ्रिप्स अट्रॅक्ट होतात. असे स्टिकी ट्रॅप्स आहेत. तर असा दिसतोय आमचा प्लॉट, एकदम सुंदर आणि मस्त हिरवागार. तर कशी होती आपली ही स्पेशल फवारणी आणि त्याच्यामध्ये वापरणारी स्पेशल औषधं, त्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती सरांनी दिली आणि तुम्ही आमचा प्लॉट पण बघितला. आपले व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असतील. जर ते आवडत असतील तर ते जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ते शेअर करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा. आणि कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला जर काही डाऊट असतील, म्हणजे कुठल्याही सीझनल प्लांट संदर्भात, फक्त मेरीगोल्डच नाही, दुसरं कुठलंही असेल किंवा फवारणी संदर्भात काहीही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच देऊ. आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येत्या व्हिडिओशी तुम्ही कायम अपडेटेड राहाल. धन्यवाद.